कोथरूडमधनं भाजपची उमेदवारी मिळालेले मंत्री चंद्रकांत पाटील हे आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरती आहेत। दादा, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। कोथरूडमधनं तुमचं नाव आहे उमेदवार यादीमध्ये पहिल्या 99 उमेदवारांमध्ये, काय प्रतिक्रिया? हो, हा अतिशय नम्रपणे पक्षाचा निर्णय मी स्वीकारतो। खूप तयारी 5 वर्ष केलीच आहे, जनतेची सेवा केली, प्रश्न सोडवले, मतदारसंघ म्हणूनही आणि राज्याचा शिक्षण, तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कामकाज, अमरावती पालकमंत्री, सोलापूर पालकमंत्री म्हणून खूप केलं। ते करण्याचं एका अर्थाने दखल पक्षाने घेतली। मी अतिशय नम्रपणे पक्षाचा निर्णय स्वीकारतो आणि कामाला लागतो हा शब्द जो की काम करतोच आहे, थोडं अधिक वेगाने करतो। बिलकुल दादा, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात। तर घाटकोपरमधनं पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झालेले राम कदम हे आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरती आहेत। राम कदमजी, स्वागत आणि अभिनंदन देखील तुम्हाला। घाटकोपरमधनं तुमचं पहिल्या यादीमध्ये नाव आहे। कशी आता पुढे प्रचाराची तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे आणि काय ठरवलंय? सर्वप्रथम मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची महाराष्ट्रात देवमाणूस अशी ओळख आहे, त्यांना आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन आणि पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देतो। माझ्या घाटकोपरच्या हजारो जे माझ्यासोबत काशी यात्रेला मागच्या 15 वर्षात आलेले आहेत त्या आई वडिलांकडून, मुळात माझा हा मतदारसंघ जो आहे, या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहिणी मला दरवर्षी प्रेमानं राखी बांधत असतात। हजारो लोकांचे मोफत ऑपरेशन करून देण्याचं पुण्याचं काम मागच्या 15 वर्षात माझ्या हातून घडलेलं आहे आणि या मतदारसंघाची रचना पाहता आणि 15 वर्षात केलेलं काम पाहता या मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपचाच उमेदवार निवडून येईल यात शंका असण्याचं कारण नाही। निवडणूक जवळ आली म्हणून आपण जर काम करत असो तर त्या कामाला लोक देखील ओळखतात की हे निवडणुकीसाठी सगळं चाललंय, पण जो सातत्यानं सेवा समजून किंवा आपल्याला पुण्य कमवायचं असं समजून जो काम करतो त्याच्यासोबत लोक उभी राहतात। आता कोणाच्याही घरी मृत्यू झाला तर माझ्या घरी 15 वर्षात एक माणुसकीचा जेवणाचा डबा त्यांच्या घरी जातो। ज्या दिवशी माझे मोठे भाऊ देवाघरी गेले तर त्या दिवशी अर्थात माझ्या घरी चूल पेटणार नव्हती, पण माझ्या घरची चूल पेटली नाही, पण त्या सगळ्या लोकांच्या घरी दुसरी चूल ठेवून त्या चुलीवर माणुसकीचा जेवणाचा जो डबा झाला तो देखील पोचवला गेला। तर अशा प्रकारच्या अनेक अभूतपूर्व वेगळ्या गोष्टी माझ्या मतदारसंघात मागच्या 15 वर्षापासून करतो आहे आणि मला असं वाटतं त्या सगळ्या कामांना पक्षानं पुन्हा एकदा पोचपावती दिली। आणि राम कदमजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात आणि तुम्हाला शुभेच्छा देखील, तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे। आणखी संतोष दानवे आहेत आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरती, ज्यांना भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर झाली आहे। संतोषजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये, काय प्रतिक्रिया? सर्वात प्रथम मी तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा विधानसभेची उमेदवारी जाहीर केली। मी पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करत असताना आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितच मागील 10 वर्षामध्ये जनतेसाठी मी अनेक कामे केली, मोठा विकास त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात केलेला आहे आणि त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने मी परत आता यावेळेलाही हॅट्रिक साधणार असा मला विश्वास आहे। बिलकुल, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18शी बोललात त्याबद्दल। भोकरदनमधनं संतोष दानवे यांना तिसऱ्यांदा भाजपनं विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे। पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी मी तयार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। न्यूज 18 लोकमतशी बोलताना संतोष दानवे यांनी 99 उमेदवारांची भाजपची पहिली यादी आली आहे आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले यांची पहिल्या यादीमध्ये पहिल्या 4 क्रमांकावरती नावं आहेत। त्याचसोबत चंद्रकांत पाटील कोथरूडमधनं, राम कदम घाटकोपर, मंदा म्हात्रे बेलापूर, गणेश नाईक ऐरोली इथून त्यांना उमेदवारी मिळाली आहे। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 99 जणांची नावं आहेत। जामनेरमधनं गिरीश महाजन हे उमेदवार आहेत। कणकवलीमधनं नितेश राणे, बल्लारपुरातनं सुधीर मुनगंटीवार, मुलुंडमधनं मिहीर कोटेचा यांना भाजपनं विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे। ही भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय। कर्जत जामखेडमधनं राम शिंदे आहेत उमेदवार, निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख
आणि मुंबईतल्या कुलाबा इथून राहुल नार्वेकर यांना भाजपनं आपल्या पहिल्या यादीतून उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे आता यापुढे या 99 उमेदवारांचा प्रचार सुरू होईल आणि कामाला लागू असं म्हणण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया, काम तर आम्ही 5 वर्ष करतच आहोत, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी पक्षाचे आभार मानलेत। प्रत्येक उमेदवार ज्यांना पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे, उमेदवारी पक्षानं जाहीर केली आहे, त्यांनी सर्वांचे आभार मानलेत। न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। जामनेरमधनं गिरीश महाजन आहेत, कोथरूडमधनं पुण्यात चंद्रकांत पाटील हे भाजपचे उमेदवार, घाटकोपरमधनं राम कदम त्यांची देखील आपण प्रतिक्रिया ऐकली। बेलापुरातनं मंदा म्हात्रे यांना उमेदवारी भाजपनं दिली आहे, ते ऐरोलीतनं गणेश नाईक हे भाजपचे उमेदवार आहेत। तर देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडनं निवडणूक लढवतील। त्यांचं नाव या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे। त्यानंतर कामठी इथून चंद्रशेखर बावनकुळे ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती, ते आता चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उमेदवार आहेत भाजपचे। वांद्रे पश्चिम इथून आशिष शेलार यांचं नाव पहिल्या 3 क्रमांकामध्ये। तर मलबार हिल इथून मंगल प्रभात लोढा, शिर्डीमधनं राधाकृष्ण विखे पाटील, दौंडमधनं राहुल कुल आणि पनवेल इथून प्रशांत ठाकूर हे भाजपचे उमेदवार असतील। भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी न्यूज 18 लोकमतवरती तुम्हाला बघायला मिळते आणि या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये कुणाकुणाची नावं आहेत, कोणत्या मतदारसंघातून, त्यावरती आपण एक नजर टाकतोय। मलबार हिल इथून मंगल प्रभात लोढा, शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील, दौंडमधनं राहुल कुल, तर पनवेल इथून प्रशांत ठाकूर हे भाजपच्या पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये या सगळ्या नेत्यांची नावं आहेत, उमेदवारांची नावं आहेत। नागपूर दक्षिण पश्चिम मधनं देवेंद्र फडणवीस, कामठीमधनं चंद्रशेखर बावनकुळे आणि वांद्रे पश्चिम इथून आशिष शेलार हे भाजपचे पहिल्या 3 क्रमांकाचे उमेदवार 99 जणांच्या यादीमधले। त्याचसोबत साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले यांना पुन्हा एकदा उमेदवारी, तर भोकरदन इथून संतोष दानवे यांना तिसऱ्यांदा भाजपनं उमेदवारी दिली आहे, त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी तयार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। पुण्यातल्या कोथरूड इथून चंद्रकांत पाटील आहेत उमेदवार, घाटकोपरमधनं राम कदम, बेलापुरातून मंदा म्हात्रे आणि ऐरोली इथून गणेश नाईक यांना भाजपनं अखेर उमेदवारी दिली आहे। गणेश नाईक यांच्या संदर्भात काही वेगळंच ऐकायला मिळत होतं, मात्र आता भाजपनं त्यांना उमेदवारी दिली आहे। पनवेलमधनं प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, ते स्वतः आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। प्रशांतजी, काय प्रतिक्रिया? मी पक्ष नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो। केंद्रीय नेतृत्व, राज्याचं नेतृत्व यांनी या पनवेल मतदारसंघासाठी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल माननीय पंतप्रधान, माननीय केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी आणि त्याचबरोबर देवेंद्रजी बावनकुळे साहेब आणि पक्षाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। संधी त्यांनी दिली, मला खात्री आहे की कार्यकर्त्यांच्या समवेत या निवडणुकीमध्ये आम्ही चांगलं यश संपादन करू। बरं, कशा पद्धतीने असणार आहे तुमचा प्रचार आणि कोणत्या मुद्द्यावर? भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। भारतीय जनता पार्टी लोकांमध्ये जाऊन 365 दिवस काम करत राहतात, त्यामुळे हे केलेलं काम आता लोकांना जाऊन सांगणं आणि घराघरामध्ये जाऊन या राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत का आलं पाहिजे हे लोकांच्या पुढे भूमिका मांडणं हे आता आमचं काम आहे। प्रशांतजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। पनवेलमध्ये त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपच्या पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये प्रशांत ठाकूर हे भाजपचे उमेदवार पनवेल विधानसभा मतदारसंघातून, आणि पक्षानं आमच्यावरती विश्वास दाखवला, जबाबदारी दिली, त्याबद्दल पक्षाचे धन्यवाद अशी प्रतिक्रिया त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे। परतूरमधनं बबनराव लोणीकर यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतुल सावे, तर गंगापूरमधनं प्रशांत बंब आणि मुरबाडमधनं किसन कथोरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी भाजपनं जाहीर केली आहे। किसन कथोरे यांच्याबद्दल सुद्धा काही वेगळंच ऐकायला मिळत होतं, मात्र मुरबाडमधनं पुन्हा एकदा किसन कथोरे हेच भाजपचे उमेदवार असणार आहेत। परतूरमधनं बबनराव लोणीकर, छत्रपती संभाजीनगर पूर्वमधनं अतुल सावे हे उमेदवार असणार आहेत। भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे। खरं तर नवरात्रोत्सवापासून प्रत्येक पक्षाच्या याद्या कधी येणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं।
अखेर आज भाजपची पहिली यादी आली, कारण दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत खलबत सुरू होती जागा वाटपासंदर्भात आणि त्याचसोबत उमेदवारीवरनं, आणि अखेर भाजपची आता पहिली यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या यादीमध्ये कुणाकुणाची नावं आहेत ती आपण स्क्रीनवरती पाहतोय। त्या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कोण उमेदवार आहेत, काहींना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे, काहींना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळे अनेक जण न्यूज 18 लोकमतकडे प्रतिक्रिया व्यक्त करतायत। जामनेरमधनं गिरीश महाजन आहेत उमेदवार, कणकवलीमधनं नितेश राणे, बल्लारपुरातनं सुधीर मुनगंटीवार, मुलुंड विधानसभा मतदारसंघातून मिहिर कोटेचा यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे। त्यासोबत जे उमेदवार आहेत भाजपच्या पहिल्या यादीतले त्यांच्याशी आपण संपर्क साधतोय। तर राम शिंदे यांना कर्जत जामखेडमधनं भाजपनं उमेदवारी दिली आहे। पहिल्या 99 जणांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे, ते स्वतः आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। राम शिंदेजी, स्वागत तुमचं, काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया ही भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र प्रदेश आणि केंद्राच्या पार्लमेंटरी बोर्डाने आताच जस्ट 5 मिनिटांपूर्वी अनाउन्स केलेल्या यादीमध्ये माझ्या नाव आलंय। मी विधान परिषदेचा आमदार आहे, तरी पक्षाने आणि मी गेल्या 5 वर्षामध्ये जो संघर्ष केला आणि त्याच्यापूर्वी जो 10 वर्षापूर्वी विकास केला आणि तुलनात्मक दृष्ट्या 2.5 वर्षापूर्वी सरकार आलं आणि मी जी सक्रिय झालो, जनतेच्या मनात राहिलो आणि वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून पक्षाने दिलेला हा आदेश आणि दिलेली उमेदवारी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी यशस्वी करून दाखवेल असा विश्वास व्यक्त केला आणि जनतेच्या खऱ्या अर्थाने मनामधला जो काही आनंद आहे आणि जो काही विश्वास आहे तो हा उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर मला आता वेगवेगळे अतिशय मतदारसंघामधून मोठ्या प्रमाणात फोन येत आहेत। मी आता पुण्यामध्ये आहे, काल आणि आज 2 मेळावे घेतलेत, आता तिसरा मेळावा माझा हडपसरमध्ये संध्याकाळी आहे आणि योगायोग मी हडपसरमध्ये आता थोड्या वेळात पोहोचणार आहे आणि थोड्या वेळात पोहोचण्यापूर्वीच माझी उमेदवारी जाहीर झाली आहे। हा म्हणजे योगायोग म्हणावा की ठरवलेली गोष्ट म्हणावं असा हा प्रश्न आहे आणि त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये जो काही 5 वर्षामध्ये मधल्या काळात फक्त फसवाफसवी, घोषणाबाजी, आश्वासन आणि स्वप्न दाखवण्याची जी काही प्रथा परंपरा पडत चालली होती त्याला ब्रेक बसलेला आहे आणि म्हणून विकासासाठी लोक हे आतुर झालेले आहेत। निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये तो आपण यशस्वी करूया। राम शिंदेजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात। राहुल कुल आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती, त्यांचं देखील नाव भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये आहे। राहुलजी, स्वागत तुमचं आणि अभिनंदन देखील। काय तुमची प्रतिक्रिया, तुमचं नाव आहे यादीमध्ये? धन्यवाद। भारतीय जनता पार्टी आणि नेते मंडळींनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं आभार व्यक्त करतो। मागच्या 10 वर्षामध्ये विधानसभा सदस्य म्हणून जे काम या मतदारसंघामध्ये मी केलेलं आहे त्याची दखल पक्षाने घेतली आणि मतदारसंघातील सगळे माझे मतदार ही अतिशय अनुकूल आहे। मी निवडणुकीची तयारी करताना मतदारसंघामध्ये फिरत असताना अतिशय सकारात्मक प्रतिसाद नागरिकांचा आहे आणि त्यामुळे आज उमेदवारी जाहीर झाली याचा आनंद आहे आणि पुढच्या महिनाभराच्या निवडणूक प्रक्रियेची सगळी नियोजनाची जबाबदारी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी घेतल्यामुळे आम्ही ही निवडणुकीची दिशा योग्य दिशेने नेऊ, लोकांना आमची भूमिका समजावून सांगू आणि निश्चितपणे लोक त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद देतील अशा प्रकारची मला खात्री आहे। बिलकुल राहुलजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। अभिनंदन आणि शुभेच्छा देखील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी। तर आणखी काही नावं समोर येत आहेत। कर्जत जामखेडमधनं राम शिंदे यांची आपण प्रतिक्रिया ऐकली, त्याचसोबत निलंग्यामधनं संभाजी पाटील निलंगेकर आणि सोलापूर दक्षिणमधनं सुभाष देशमुख यांचं उमेदवार यादीमध्ये नाव आहे। मुंबईतल्या कुलाबा इथून राहुल नार्वेकर यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। त्यामुळे आता प्रत्येक उमेदवार हे भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार मानतायत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हीच विजय संपादन करू असा विश्वास व्यक्त करतायत। मुंबईच्या मलबार हिल इथून मंगल प्रभात लोढा यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आहे।